महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर पुन्हा एकदा कोळी महासंघ आक्रमक झाला आहे. कोळी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. या बैठकीत अनुसूचित जमातीतील बांधवांना जात दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्रे सुलभ पद्धतीने मिळावीत, तसेच रक्त नात्यातील नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळवताना होणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आले होते. मात्र विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या निर्णयासंदर्भातील शासन परिपत्रक अद्याप जारी झाले नसल्याचा आरोप कोळी महासंघाने केला आहे. यासोबतच जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आता राज्य शासन या मागण्यांवर कितपत आणि किती लवकर निर्णय घेते, याकडे कोळी समाजाचे लक्ष लागले आहे. तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना कल्पना आहे, 2023 मध्ये एक मोठं आंदोलन आमचं 26 दिवस या जिल्हाधिकाऱ्यालयासमोर सुरू होतं. त्या माध्यमातून आपले तत्कालीन मुख्यमंत्री जे होते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या सर्व कोळी जमात बांधवांची बैठक जी होती ती सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आली होती. त्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला एक इतिवृत्त दिलं होतं. त्या इतिवृत्तामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की या आदिवासी कोळी जमातीला जातीचं प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सुलभ रीतीने देण्यात येईल. त्यानंतर जसं सामाजिक न्याय विभागाचा रक्त नात्यातील संबंधातील जो GR आहे तसा GR आदिवासी विकास विभागाचा बी काढण्यात येईल. आणि जे समिती कार्यालय, वैधता पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे कार्यालय कार्यरत आहे, ते कार्यालय 2 दिवस जळगाव येथे देखील कार्य करत राहील असे स्पष्ट आदेश हे झालेले होते. परंतु त्या संदर्भात आम्हाला ते GRची अपेक्षा होती. ती GRची अपेक्षा गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या सरकारने पूर्ण केले नाही. त्या संदर्भात आम्ही आता नुकतीच 2 तारखेला मुख्यमंत्री महोदयांची देखील भेट घेतली, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना आम्ही एक स्मरणपत्र देखील दिलेलं आहे. परंतु या अधिवेशनापूर्वी जर आमचं जात वैधता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि रक्त नात्यातील GR संदर्भात तात्काळ कार्यवाही या सरकारने केली नाही तर फार मोठं आंदोलन ह्या महाराष्ट्रभर उभं राहील आणि या सरकारला आम्ही धारेवर धरू. आम्ही बऱ्याच वर्षापासून या सरकारच्या माध्यमातून आमचा विषय संपेल अशी आम्ही अपेक्षा करत होतो. परंतु कुठं ना कुठं आज 2.5 ते 3 वर्ष झाल्यानंतर समाज बांधवांचा रोष हा वाढलेला आहे. त्या अनुषंगाने सरकारने तात्काळ या संदर्भात GR पारित करणं आवश्यक आहे. जर GR पारित केला नाही तर आज जसं पूर्ण महाराष्ट्रभर कोळी महासंघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निवेदन सादर करण्यात येत आहेत. पूर्ण महाराष्ट्रभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन आज सुरू आहे. हे आंदोलनाची तीव्रता भविष्यात फार मोठी राहील. सरकारला मी हा इशारा देऊ इच्छितो. आपलं नाव आणि पद सांगा. मी जितेंद्र शांताराम सपकाळे सर. मी आदिवासी कोळी आंदोलन समन्वय समितीचा जळगाव जिल्ह्याचा अध्यक्ष आणि कोळी महासंघाचा पदाधिकारी.